पेशंटला झोपवायचे, त्याच्या ब्रेनमध्ये स्कलमध्ये ड्रिलिंग करायचे आणि तो शुद्धीत असायचा. पेशंट ओरडायचा, त्यांना असं वाटायचं की काय गोस्ट वगैरे आहे, पोझिशन आहे, ते सगळं बाहेर येते. आणि त्यांना असं वाटायचं की जर हा पेशंट जरी गेला तरी तो त्याच्यासोबत एक एंटिटी किंवा जे काही गोस्ट आहे तो घेऊन गेला. या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात, त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे, अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. आधीच्या काळी आपण आता एक प्रॉपर लेबल देऊ शकतो की हा पेशंट आता पोजेस्ड आहे, किंवा ह्याला सायकॅट्रिक इश्यू आहे, ह्याला बिहेवियरल अरेस्ट आहे, किंवा हा आता जास्तच अँगरनेस आहे ह्याला, म्हणजे किंवा त्याचं सायकोलॉजिकली त्याला काय आजार पण आहे, तो वेडा आहे, काय आहे, म्हणजे नक्की आपण सांगू शकतो. हो. पण आधी तसं नव्हतं. आधी प्रत्येक आजाराला हा एकच नाव दिलं असायचं की पोजेस्ड आहे, हा त्याला झपाटलेला आहे. सो पहिलं तर त्याच्यावर आता आपल्याला काही झालं तर आपण पहिले डॉक्टरकडे जातो. आधी तसं नसायचं. आधी त्याला एक्झॉर्सिझमकडेच घेऊन जायचे, चर्चमध्ये किंवा जे फादर वगैरे असायचे त्यांच्याकडे. सो त्याच्यानंतर जर त्यांच्याकडून ट्रीट नाहीच झाला मग ते डॉक्टर्सकडे घेऊन यायचे. मग डॉक्टर्स कसे असायचे की तेव्हा सिम्पलच्या सिम्पल जरी पेशंटला पेन होत आहे तर मेडिकेशन वगैरे न देता डायरेक्ट ऑपरेशन्स करायचे, की त्यांना वाटायचं की आपण ऑपरेशननी हा लवकर ट्रीट होईल. सो खूपदा स्टार्टिंगला असे होते की 17th और 18th सेंचुरीमध्ये डॉक्टर्स असं विचार करायचे की जे काय घोस्ट किंवा जे काय एंटिटीज वगैरे आहेत ते माणसाला पोजेस्ट करतात त्याच्या पहिलं तर ब्रेनवर. ते पहिलं तर माणसाच्या ब्रेनमध्ये स्टोअर होतात आणि नंतर ब्रेनवरून माणसाला ते पूर्ण कंट्रोल करतात. त्यामुळे ते बोलले जर घोस्टला आपल्याला बाहेर काढायचंच आहे त्यामुळे त्याला ब्रेनमधूनच बाहेर काढावं लागणं. सो ते भूताला डोक्यातूनच बाहेर काढणार. येस. सो पेशंटला घेऊन यायचं ते, त्याला झोपवायचं आहे आणि त्याच्या ब्रेनमध्ये स्कलमध्ये ड्रिलिंग करायचे विदाऊट ॲनेस्थेशिया. आपण आता आपल्याला मायनर जरी कट झालं, ड्रिल म्हणजे ते वाला जे आपण भिंतीवर करतो ते डोक्यावर. आता तर मशीनवालं आहे, तेव्हा तर असं हँडमेड असायचं, असं राऊंड 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 करत. मग ते पेशंटला फील होते की आपलं होतंय, आपल्याला ड्रिल केलं जातंय, तो शुद्धीत असायचा. ब्लड लॉस व्हायचं त्याचं, नाही म्हणलं तरी 5 सेंटीमीटर डीप ड्रिल केलं जायचं आणि ही कंटिन्यूस करत जायचं. पेशंट किंचाळायचा, ओरडायचा, पण डॉक्टर्सला वाटायचं की नाही ह्याला आपल्याला नीट करायचं आहे तर ऑब्व्हियसली त्याला तेवढा वेदना सहन कराव्याच लागणार. त्यामुळे ते ड्रिल करत जायचे. पेशंट ओरडायचा, त्यांना असं वाटायचं की होत आहे ज्याच्यामधून जे बाहेर येत आहे, जे काही गोस्ट वगैरे आहे, पोझिशन आहे, ते सगळं बाहेर येते. आणि पेशंट खूप वेळा असं झाले की हे करता करता पेशंट गेलेले आहेत अक्षरशः. मध्ये ऑपरेशनमध्येच ते ऑफ झालेले आहेत आणि त्यांना असं वाटायचं की जर हा पेशंट जरी गेला तरी तो त्याच्यासोबत एक एंटिटी किंवा जे काही घोस्ट आहे तो घेऊन गेला, नेगेटिव्ह एनर्जी घेऊन गेलाय. सो आम्ही सक्सेसफुल झालोय. सो तो एक आहे की. आणि मग ही गोष्ट कळाली कधी की 1875ला एक आर्ट म्हणजे एक मुलगी होती, तिला आर्ट गोष्टी ज्या काही जुन्या गोष्टी आहेत त्या हिस्टॉरिकल ते कलेक्ट करायची खूप आवड होती. आणि तिला एकदा तिच्या फ्रेंडने एक स्कल गिफ्ट केलेला, खोपडी. येस. त्या स्कलमध्ये तिने बघितलं की एक होल आहे स्क्वेअर टाईप. सो तिने पहिलं तर तिला वाटलं की काहीतरी असेल, नॉर्मल असेल. मग तिने तिच्या एक आर्किओलॉजिस्ट फ्रेंडला दिलेला. सो त्याने ते बघितलं, त्याने मग नंतर त्याच्यावर रिसर्च केला. तेव्हा त्याला कळालं की हे जे काय आहे त्याच्यासोबत एक्सपेरिमेंट केलं गेलेलं आहे, त्याच्यासोबत एक ऑपरेशन केलेलं गेलेलं आहे. मग त्याने जुने काय असेल बुक्स वगैरे बघितले, सगळं केलं. नंतर त्याच्यावरून कळालं की त्याच्यासोबत एक्सपेरिमेंट्स वगैरे झालेले आहे. अशा टाईपमध्ये डोक्यात खड्डा वगैरे केले.